श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरवे नमः। व्यंकटरमण गोविंदा गोपाल कृष्ण भगवान की जय। कुरुक्षेत्रावर कृष्ण परमात्मा अर्जुनाला ज्ञान देत आहेत। या 6व्या अध्यायापर्यंत आपलं अभ्यासनं झालेलं आहे। याच अभ्यासक्रमामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या इतर ग्रंथ संपदांबद्दल आपल्याला काहीतरी प्रश्न विचारण्यात येणार आहेत। त्यामध्ये अमृतानुभव नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाबद्दल आज आपण एखादा प्रसंग जो आपल्याला भावलेला आहे तो परीक्षेमध्ये विचारलेला आहे त्या प्रसंगाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। धर्म कारणे सदा सहिष्णु रणांगणे या सदा जयिष्णु विश्वकार्य साधन्या वहतिया अखंड भगीरथी जयतु सा भारतीय संस्कृती जयतु सा भारतीय संस्कृती जयतु सा भारतीय संस्कृती। गोपाल कृष्ण भगवान की जय। स्वतःला आलेले अनुभव आणि त्या अनुभवातून जे काय इतर समाजाला सांगायचं आहे ते ज्ञानेश्वर माऊलींनी त्या ग्रंथात मांडलेले अमृतासारखा तो अनुभव म्हणून त्याला अमृतानुभव नाव दिलेलं। आणि या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे 3ऱ्या या अध्यायामध्ये आहे की ज्ञान आणि अज्ञान हे दोन्हीही जो कोणी साधक असेल त्याला बाधक आहे। ज्ञान मिळालं तरी बाधक आहे आणि अज्ञान असेल तर बाधकच आहे। परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना साध्या दृष्टांताशिवाय समजत नाही आहे। म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभवामध्ये दिलेला दृष्टांत असा आहे की बंगालमध्ये कोणी एक गृहस्थ आहे की ज्या गृहस्थाची बायको चेटकीन आहे। आता बायको ज्या वेळेला चेटकीन असते त्यावेळेला त्या घरामध्ये साधे साधे कामं करणं सुद्धा त्या पुरुषाला भयंकर जड जातं। ही पत्नी काय करायची की दर दिवशी त्याच्याकडनं कोणते तरी कामं करून घ्यायची, धाक दाखवून करून घ्यायची। आणि हा दर वेळेला काम करत नसेल तर ती पत्नी अजून एक प्रकारचा धाक दाखवायची आणि सांगायची की एक काम जर तुम्ही केलं नाही तर मी तुम्हाला मांजर करेल, मी तुम्हाला कुत्रा करेल। आणि पत्नीच्या या धाकामुळं दिवसेंदिवस हा गृहस्थ खंगत चाललेला आहे। जेवणाची सुद्धा भीती वाटत होती, जेवण कमी झालंय कारण कुणाच्याही धाकामध्ये राहणं आपल्याला फार जड जातं बाबा। अशातच बरेच दिवस झालेले असल्या कारणानं आज तो फिरत असताना त्याला त्याचा एक जुना मित्र भेटला। मित्राने बघितलं आणि मित्र म्हणतोय की अरे एवढी चांगली तुझी प्रकृती असताना आज असा इतका रोड काय दिसतोयस, काय आजारी वगैरे आहेस का? उत्तरादाखल याने मित्राला सांगितलं, मनात विचाराला सांगावं का नाही सांगावं। पण कधी कधी काय होतं मंडळी की जेव्हा आपण अत्यंत अडचणीच्या प्रसंगामध्ये अडकलेले असतो त्यावेळेला मन मोकळं करण्यासाठी कुणीतरी पाहिजे असं वाटतं। त्यातल्या त्यात मित्र भेटला तर पाहायचं कामच नाही। आणि
यांनी सहज त्या मित्राला सांगितलं की अरे बाबा, माझी अडचण अशी आहे की आत्ताशा मला जेवण जात नाही. आता जेवण जात नाही म्हटलं की पुन्हा मित्र म्हणणारच, काय आजारी वगैरे आहेस का, डॉक्टरांकडे जायचंय का, दाखवायचंय का. त्यावेळेला यांनी सांगितलं तसं काहीच नाही आहे. मनातलं एक गुपित तुला सांगतो की माझी जी बायको आहे ती चेटकीन आहे आणि दर वेळेला ती मला कुत्रा करेल, मांजर करेल अशी भीती दाखवते आणि म्हणून मला जेवण जात नाहीये. दोघा मित्रांमधला वार्तालाप झाला आणि आता मित्रांनी सांगितलं, सहज त्याच्या लक्षात आलं की यांच्याच गावाच्या काही अंतरावरच दुसरं गाव आहे. त्या गावामध्ये याची बायको जेवढी चेटूक करत होती त्याच्यापेक्षा जास्त चेटकी विद्या येणारी दुसरी एक स्त्री होती. पण ती महाभयंकर चेटकीन आहे असं पंचकृषीमध्ये नाव झालेलं असल्या कारणाने तिच्याशी कोणी विवाहच करत नव्हतं. मग आता कोणी विवाह करत नाहीये, तशीच राहिलेली आहे. पण या मित्राने सांगितलं, त्याला सांगितलं की तू काय कर, त्या चेटकिनीला आपण जाऊन भेटू आणि तिच्याशी तू विवाह कर. म्हणजे ही जी चेटकीन आहे हिच्यापेक्षा जास्त वरचढ बुद्धी असणारी, चेटकी विद्या येणारी चेटकीन तुझ्या घरामध्ये आली म्हणजे तुला भीतीचं काम नाही. यालाही ऐकून बरं वाटलं. झालं. दोघं जण काही दिवसानंतर त्या दुसऱ्या गावामध्ये असणाऱ्या चेटकिनीला भेटायला भेटलेही आणि तिथं त्यांच्यामध्ये वार्तालाप झाला. त्यांनी सांगितलं, मला ही योजना करायची आहे, माझ्याशी तू विवाह करशील का. बरं, या चेटकिनीशी चेटकीन असल्या कारणाने कोणी विवाह करत नव्हता म्हणून ही विवाहाला तयार झाली. कुणीतरी आपल्याला पत्नी म्हणून स्वीकारताय म्हणल्यावर तयार झाली आणि तयार झाली. विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर पूर्ण वृत्तांत तिला माहीतच असल्या कारणानं तिने काय सांगितलं की याला की मी काय करते म्हणे, माझ्याकडे काही पांढरी मोहरी आहे, ही पांढरी मोहरी मी तुला मंत्रून देते. तू काय कर, घरी गेल्यानंतर आपण दोघेही घरी जाणार आहेत, पण घरी गेल्यानंतर ही पांढरी जी मोहरी आहे ती तुझ्या बायकोच्या अंगावर, मी मंत्रलेली असल्या कारणाने बायकोच्या अंगावर टाक, म्हणजे ती काळी चेटकीन होईल. माफ करा, ती काळी घार होईल. आणि माझ्या अंगावर टाक, मी माझ्या विद्येनं पांढरी घार होईल. आम्ही दोघी जणी भांडण करू. आमच्या दोघींमधलं भांडण सुरू असताना समोर कोपऱ्यामध्ये एक काठी आहे, ती काठी घे तू आणि या काळ्या घारीला मार आणि उरलेले जे दाणे आहेत ते माझ्या अंगावर टाक, म्हणजे मी पुन्हा मानव स्वरूपामध्ये येईल आणि आपला संसार चालायला लागेल. आत्तापर्यंत भीती वाटत होती या चेटकिनीची, हिच्यावर काय उपाय करायचं माहिती नव्हतं, अज्ञान होतं त्याच्याबद्दल म्हणून भीती होती. पण आता ज्ञान आलेलं आहे. यालाही ऐकून बरं वाटलं. ठरल्याप्रमाणे दोघांचा विवाह झाला. तिने पण ठरल्याप्रमाणे पांढरी मोहरी मंत्रून दिली. ती घरी आले दोघ जण, काही मोहरी त्या पत्नीच्या अंगावर टाकली, ती काळीगार झाली. कोपऱ्यातली काठी घेतली आणि तिला मारलं, काळीगार मेली. आणि आता हातामध्ये ते काही पांढरे दाणे होते, ते दाणे आता या पांढऱ्या घारीच्या अंगावर टाकणार इतक्यामध्ये मित्र आला आणि मित्राने सांगितलं, थांब, टाकू नकोस. हा म्हणतो, का, काय झालं. त्यावेळेला मित्र म्हणतो, अरे तुला कळतं का, आधीची जी पत्नी होती तुझी तिला कमी विद्या येत होती चेटकीची, तर तू एवढा घाबरला होतास, ही तर त्याच्याही पेक्षा वरचढ चेटकीन आहे, काय होईल तुझं. त्याच्यापेक्षा ही काठी घे आणि तिलाही मार. इथं ज्ञानेश्वर माऊली त्या ग्रंथामध्ये सांगतात
की ज्ञान आणि अज्ञान दोन्हीही बाधक आहे. मग आपण त्या बाधकतेचा विचार न करता निस्वार्थ बुद्धीने फक्त भगवंताची सेवा केली आणि तीच सेवा भगवंत चरणी अर्पण केली तरच चांगल्या मार्गावर आपण जाऊ शकतो. म्हणून ज्ञानाचाही विचार करायचा नाही आणि अज्ञानाचाही विचार करायचा नाही, दोन्ही बाधक आहे. बरं, याच बाधकतेचा विचार करत असतानाच, याच गोष्टीचा विचार करत असताना याच ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की संसार सुख, संसारामध्ये सुख आहे असं आपण मानतो, फक्त मानायला पाहिजे. खऱ्या अर्थानं संसार सुख मिळणारच नाही. मग ही प्रकृती आणि पुरुष याबद्दलचा विचार सांगत असताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की संपूर्ण विश्वावर ज्याची सत्ता आहे तो पुरुष आणि त्या पुरुषाला सहाय्य करणारी शक्ती ती स्त्री. मग ही अष्टधा प्रकृती आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, मन, बुद्धी, अहंकार या 8 घटकांनी एकत्रपणे येणारी जी शक्ती आहे ती प्रकृती आहे. या प्रकृतीत पण पुरुष आणि प्रकृतीचा विचार करत असताना पुन्हा साध्या सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय की जेव्हा आपण प्रकृती म्हणायला जातो, पुरुष म्हणायला जातो, त्यावेळेला त्यांनी एक साधं सोपं उदाहरण आपल्या कौटुंबिक अवस्थेचं दिलं. कारण घरामध्ये बघा, घरामध्ये संपूर्ण घर ज्याच्या मालकीचं असतं तो पुरुष आहे. सत्ता त्याची आहे, पण त्या सत्तेला सहाय्य करणारी घरामध्ये स्त्री आहे, प्रकृती स्त्री. आणि पुरुष आणि स्त्री या दोघांची शक्ती जेव्हा एकत्र येते तेव्हा खऱ्या अर्थाने व्यवस्थितपणे संसार चालतो. प्रकृती आणि पुरुष याच्यामध्ये सुद्धा शक्ती रूपाने जेव्हा त्या पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते तेव्हाच कार्य व्यवस्थितपणे चालतं. पण हेच करत असताना पुढे ज्ञानेश्वर माऊलीने अजून एक प्रसंग सांगितलेला आहे. हा प्रसंग काय आहे तर या प्रसंगामध्ये सुद्धा भगवंताची सेवा करायची आहे. पण भगवंताची सेवा करत असताना एवढी एकरूपता पाहिजे. जर त्या सेवेमध्ये एकरूपता असेल तर भगवंताला कळतं तुमचं अंतःकरण आणि भगवंत त्याच पद्धतीनं तुमच्यावर कृपाही करतो. पण होतं काय की जेव्हा आपल्याला नेमकी भक्ती कशी करायची, एकरूपता कशी साधायची याचाच अंदाज येत नाही, त्यावेळेला ती भक्ती खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला जात नाही. याचाही दृष्टांत देताना दुसरा एक प्रसंग पुढे येणाऱ्या 8व्या 9व्या या अध्यायांमध्ये त्यांनी अनेक प्रसंग सांगितले. त्यातलाच एक प्रसंग असा आहे की एक गरीब ब्राह्मण आहे, 4 मुलं आहेत त्याला. भक्ती कशी करायची, एकरूपता भक्ती कशी असावी, 4 मुलं आहेत, बायको हा आणि 4 मुलं. घरची परिस्थिती अत्यंत दयनीय. अशा अवस्थेमध्ये कितीही कमाई केली तरी घरच्या मुलांना कमीच पडायला लागली आणि मुलं काही समाधानी व्हायचे नाही. यालाही दरवेळेला किती जीवाचा आटापिटा करायचा आणि किती कमवायचं असा विचार येत एक दिवस मनात विचार येतो, नको हा संसार, हा सोडून निघून जावं कुठंतरी निघून जावं. हा विचार मनात आल्याबरोबर हा ठरवतो सुद्धा, पत्नी मुलं सगळ्यांना सोडतो आणि एक दिवस न सांगता घर सोडतो. सोडताना काही बरं थोडी वाटतं, मनामध्ये विचार येतो भरपूर सारी कमाई करावी आणि मग पुन्हा वापस यावं आपल्या संसारात. मजल दर मजल करत हा जातो
आणि उत्तरेकडच्या भागामध्ये जातो. तिथे एका राजदरबारामध्ये त्याच्या लक्षात येतं की या ठिकाणी आपल्याला काहीतरी काम मिळू शकतं. तो त्या राजदरबारामध्ये राजाचा सेवक म्हणून काही दिवस पर्यंत राहतो. पण तो अत्यंत विद्वत आहे, नम्रता अंगी भरपूर आहे. त्या राजदरबारामध्ये तो राहतो, राजाच्या आवडीचा होतो आणि दैवयोगानं तिथं राहिल्यानंतर त्याला भरपूर संपत्ती मिळते. आता एवढी सगळी संपत्ती मिळाल्यानंतर बरेच दिवस गेले, पण घरमनातली आठवण कुठं जात आहे? आपण बायकोला सोडलेलं आहे, मुलांना सोडलेलं आहे, हा विचार तो करतच राहतो ना. आणि हाच विचार करत असताना एक दिवस पुन्हा त्याच्या मनामध्ये विचार येतो की एवढी सारी संपत्ती मिळवलेली आहे, आता पुन्हा परतीचा प्रवास करावा, आपण आपल्या घरी जावं. आणि निघतो तो. संपूर्ण मालमत्ता गाठोडं बांधतो, जेवढं काही कमाई झालेली आहे तेवढं, आणि घेऊन निघतो. परंतु पूर्वीच्या काळी काही वाहनं वगैरे नव्हती ना. मजल दरमजल करत करत तो येतोय. आणि येताना पुन्हा रस्त्यामध्ये एका खेडे गावामध्ये राहतो. ज्या गावामध्ये तो थांबणार आहे त्या गावामध्ये कुलकर्ण्यांचं घर आहे. कुलकर्णी अगदी चांगले श्रीमंत वर्गातले. त्यांच्याकडे येतो आणि त्यांना नम्रतेने सांगतो की एक दिवस मी आपल्याकडे मुक्काम करेन, मला असं असं परत वापस जायचंय. बरं, माणुसकीचं टोक गाठलेले लोक कधीही पांथस्थाला, कधीही आश्रयाला आलेल्याला नाही म्हणत नाही. मग कुलकर्ण्यांनी राहण्याचा विचार मांडला होता तेव्हा तो मान्यही केला. पण दैवयोगाने बघा, प्रत्येक ठिकाणी दैव त्याच पद्धतीने कार्य करतं. आणि दैवयोगाने काय झालेलं होतं की याच गृहस्थाचा मुलगा, वडील निघून गेलेले आहेत, हाताशी पैसा नाही आहे, म्हणून आई प्रत्येकाला म्हणत होती की जा बाबा काहीतरी काम कर, कारण घरामध्ये पैसा आला तर चालणारच नाही. आणि तोही मुलगा कामाच्या शोधामध्ये आलेला होता. फिरत फिरत तो याच कुलकर्ण्यांच्या घरी आलेला होता. कुलकर्ण्यांना त्यांनी सांगितलं सुद्धा होतं की वाटेल ती मी कामं करतो, पण मला तुमच्याकडे ठेवून घ्या, खाणं पिणं सगळं माझं तुमच्याकडेच होईल. कुलकर्ण्यांनीही आपल्याला कामाला कुणीतरी मदतीला पाहिजे म्हणून त्याला ठेवूनच घेतलेलं आहे. बघा, दैवयोगाने आज काय झालेलं आहे की हा मुलगा कुलकर्ण्यांकडे कित्येक दिवसांपासून कामाला राहिलेला आहे, नम्रतेनं काम करणार आहे. घरातले संस्कार कुठे जातील? त्याच संस्कारामध्ये तो काम पण करतोय, व्यवस्थित राहतोय, अत्यंत प्रामाणिकपणे राहतोय. आणि आज मुक्कामाला आलेले ते सद्गृहस्थ, त्यांची व्यवस्था करायची. कशी व्यवस्था करायची हा कुलकर्ण्यांच्या मनामध्ये विचार आलाच. त्यांनी ठेवून घेतलं त्यांना आणि या मुलाला सांगितलंय की अरे बाबा, हे जे नवीन पाहुणे आलेले आहेत त्यांच्या सेवेला तू राहा. त्यांना पाणी, अन्न, काय जे हवं नको ते सगळं ते एखादा दिवस राहतील, ते उद्या ते वापस जाणार आहेत. मुलगाही तयार झाला. पण योगायोगाने काय झालं की दुसऱ्या दिवशी हे गृहस्थ आजारी पडले. आता आजारी अवस्थेमध्ये हे चांगलं घर सोडून आपण पुन्हा कुठं दुसरीकडे जायचं हा विचार केला. आणि पुन्हा कुलकर्ण्यांना सांगितलं की माझ्या अंगात कणकण आहे, ताप आलेला आहे आणि मला नाही वाटत की मी फार काळपर्यंत चालू शकेल, त्यापेक्षा तुमच्या घरामध्ये मी अजून एखादा 2 दिवस मुक्काम करावा असं म्हणतो. आजारी माणसाला कसं वापस पाठवणार, म्हणून कुलकर्णी सुद्धा तयार झाले, राहा म्हणाले, कारण आमचा तो मुलगा आहे तो तुमची सेवा करतोच आहे. ताप कमी होईपर्यंत 2 ते 3 दिवस पर्यंत आरामामध्ये ते सद्गृहस्थ कुलकर्ण्यांच्या घरी राहिले. मुलाने सुद्धा अत्यंत चांगली सेवा शुश्रूषा केली. आणि आता परत जाण्याची वेळ आली. निघायचं आता, उद्या ताप वगैरे कमी झालेला आहे, परत निघायचं आहे हा विचार करून
त्या सद्गृहस्थांनी काय केलं की विचार केला की या मुलाने माझी खूप चांगली व्यवस्था केली, फार काळजी घेतली हो, कुणाची सेवा तशी घ्यायची नाहीये, त्याला काहीतरी द्यावं हा विचार केला. कारण आपल्याकडचा रीतिरिवाजच असा आहे बघा, कुणीतरी आपल्यासाठी काही केलं की आपण त्याचं ऋण ठेवून घेत नाही. याही गृहस्थाला असंच वाटलं की आपण परत वापस जात असताना काहीतरी त्या मुलाला देऊ. दुसऱ्या दिवशी त्यांनी जाताना सांगितलं कुलकर्ण्यांना की तुमच्याकडे मला फार छान वाटलं, मुलाने सुद्धा माझी चांगली व्यवस्था केली, सेवा शुश्रूषा केली, पण मला असं वाटतं की त्या मुलाला काहीतरी द्यावं, उद्या सकाळी त्या मुलाला माझ्याकडे पाठवा. आता आपल्या मालकानेच निरोप दिला म्हटल्यानंतर हा मुलगा त्या सद्गृहस्थाकडे आल्यानंतर मात्र दोघांमध्ये वार्तालाप सुरू आहे. हे ग्रस्त विचारतात, बाळा कुठला आहेस, कुठं राहतोस, काय नाही. मुलगा सुद्धा आपल्या लहानपणापासून संपूर्ण वृत्तांत सांगतोय, माझे वडील असे होते, असे करत होते, या पद्धतीने ते गेले, मग कामासाठी म्हणून मी काम शोधत आलो. तो एक एक वडिलांच्या खुणा सांगतोय. तसं तसं या गृहस्थाला पटायला लागलं की हा तर आपलाच मुलगा आहे, कारण सगळ्या खुणा आपल्याशी पटत होत्या. संपूर्ण सांगणं झाल्यानंतर त्यांना पक्की खात्री पटली की हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नाही आहे, तो माझाच आहे. आणि ज्या वेळेला मुलगा माझाच आहे म्हटल्यानंतर त्या गाठोड्यामधले 4-2 आणे, 4-2 काहीतरी गोष्टी त्या मुलाला सेवा केल्याबद्दल देणारे, पण खून पटल्यानंतर विचार मनामध्ये आला की अरे हे सगळं तर त्याचंच आहे. म्हणजे आधीपर्यंत माहित नव्हतं, तेव्हा 4-2 आणि त्याच्या हातावर ठेवायचे विचार केलेला असताना हा माझाच मुलगा आहे, जेव्हा खून पटली तेव्हा हे सगळं गाठोडं त्याचंच झालं. किती सुंदर दृष्टांत माऊलीने दिलेला आहे. माऊली म्हणताय की जोपर्यंत भगवंताला तुम्ही दुसरा मांडता तेव्हा देणं घेणं आहे हो, पण भगवंत तुमचा आहे आणि तुम्ही भगवंताचे आहेत असं मांडता तेव्हा त्या देण्याला मर्यादाच नाही आहे. मग इतक्या आपलेपणानं त्या भगवंताची सेवा केली पाहिजे. एकूणच काय की सेवेचा जेव्हा भाग विचारात येतो तेव्हा माझ्याकडनं काय केल्या जाईल, काय नाही केल्या जाईल याचा विचार न करता जर भगवंताची सेवा केली तर भगवंताशी एकरूप होता येतो. आणि जेव्हा भगवंताशी एकरूप होता येतं त्यावेळेला भगवंत कृपा करतो, त्यावेळेला गुरु कृपा करतात. जीवनामध्ये गुरूंनी केलेली कृपा, भगवंताने केलेली कृपा म्हणजे आपल्या जीवनाचं सोनं होतं. अभ्यासक्रमामध्ये माऊलीच्या ग्रंथावर आधारित अमृतानुभव ग्रंथामधील एखादा प्रसंग सांगा, हा एखादा प्रश्न आपल्याला येणार असतो. त्यात आपण अमृतानुभव ग्रंथाचं पूर्ण वाचन केलंच पाहिजे असंही नाही आहे, पण याच अनुषंगाने हे दृष्टांत आपण परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासले तर एका प्रश्नाची उकल आपल्याला नक्कीच होते. त्याचबरोबर चांगदेव 65 हाही एक ग्रंथ आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यामध्ये सुद्धा तोही प्रसंग असाच आहे. कारण योग क्रिया करत असताना चांगदेवांनी योग क्रियेमुळे ज्या वेळेला मृत्यू जवळ यायचा त्यावेळेला योग साधनेत असताना असल्यामुळं मृत्यू आलेलाच नाही. 1400 वर्ष आयुष्य झालेलं आहे. आणि कर्णोपकरणी त्यांच्या कानावर बातमी गेली की पैठण क्षेत्रामध्ये ही 4 भावंड आहेत जी सर्व लोकांनी मान्य केलेले आहे, ज्यांना दैवी शक्ती आहे मान्य केलेलं आहे, परंतु अहंकार असला की समोरच्याची विद्वत्ता मान्य होत नाही आहे. अहंकार असला की समोरच्याची मानसिकता, आपली मानसिकता अशी होते की समोरच्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानायला तयारच होत आहे. आपल्या नित्य जीवनामध्ये आपण आजूबाजूला सुद्धा हेच बघतो. कुणीतरी खूप हुशार आहे म्हणून ऐकलं तर त्याची हुशारी नुसते ऐकायला बरी वाटतंय, पण आपल्या सोबत जेव्हा ते यायला लागतात तेव्हा स्पर्धा सुरू होते.
आणि स्पर्धेमध्ये माझ्यापेक्षा तो श्रेष्ठ, हा जर विचार केला तर तो पचनीच पडत नाही. चांगदेवांना जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं आणि विचार केला की एवढे श्रेष्ठ आहेत, खरंच एवढे श्रेष्ठ आहेत, मग त्यांना पत्र लिहावं. आणि म्हणून त्यांनी पत्र लिहायला घेतलं. पण मनामध्ये प्रश्न पडला की यांना साष्टांग नमस्कार लिहावं तर वयाने लहान आहे, आणि अनेक उत्तम आशीर्वाद लिहावे तो विद्वत्ता केवढी, लोकांना येणारी प्रचिती केवढी, ज्ञान केवढं, काय लिहावं समजलंच नाही. आणि मग तसंच कोरं पत्र पाठवून दिलं. बरं, ते पत्र बघितल्याबरोबर मुक्ताबाईंच्या हातात आलं. मुक्ताबाईंनी सहज सांगितलंय की चांगदेव, कोरे ते कोरेच आहेत, कारण त्यांनी कोरच पत्र लिहिलेलं होतं, काहीच लिहिलेलं नव्हतं. बरं, चांगदेवांना त्यांच्या योग साधनेचा एवढा अहंकार आलेला होता की भेटायला आले, पण येत असताना सहज असं वाटायला लागलं की या 4 भावंडांचं एवढं पैठण क्षेत्रामध्ये नाव झालेलं आहे, मग त्यापेक्षा आपण किती श्रेष्ठ आहोत हे दाखवू. झालं, मग श्रेष्ठता दाखवायची म्हटल्यावर काय, वाघाला घेतलं, वाघाच्या पाठीवर बसले, सर्पाचा चाबूक हातात घेतला आणि तो हाकत 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 ज्ञानेश्वर माऊलीला, या 4 भावंडांना भेटायला आलेले. निवांतपणे बहीण भावंड एका भिंतीवर बसलेले होते आणि चांगदेव समोरून येत आहेत हे लक्षात आल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना स्वागतासाठी समोर जायचं ठरवलं. बरं, स्वागतासाठी समोर निघाले, पण झालं काय की समोर येणारा योगी जंगली प्राण्यांना आपलंसं करतोय. योग साधनेनं त्यांनी आपलंसं केलेलं आहे, हातात सर्पाचा चाबूक आहे. हे सगळं बघितल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी त्या निर्जीव असलेल्या भिंतीमध्ये चैतन्य आणलं आणि तिला सांगितलं की चल, त्यांना सामोरी जायचंय स्वागताला. आणि तिकडनं चांगदेव येत असताना इकडनं त्या भिंतीवर बसलेली 4 भावंड भिंतीसहित पुढे चालायला लागली. कित्येक वेळपर्यंत तोच प्रसंग घडला आणि चांगदेवांनी जेव्हा बघितलं की समोरून बापरे, भिंतच चालत येत आहे, आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की यांचं ज्ञान केवढं आहे, केवढी उच्च प्रतीची ईश्वरानं दिलेली देणगी यांच्याकडे. कारण मी तर फक्त जंगली प्राण्यांना आत्मसात आपलंसं केलेलं आहे, यांनी तर निर्जीव वस्तूमध्ये चैतन्य आणलेलं आहे. आणि त्याच ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणावर नतमस्तक झाले आणि पुढे ज्ञानेश्वर माऊलींच्याच आदेशानुसार मुक्ताबाईनं त्यांना मंत्रदीक्षा दिली, शिष्यत्व बहाल केलं. एकूणच काय तर आपल्यामध्ये जेव्हा अंतःकरणपूर्वक भगवंताविषयी श्रेष्ठत्व असतं, ती व्यक्ती फक्त श्रेष्ठ आणि श्रेष्ठच राहते. अहंकार ज्यांच्यामध्ये आलेला असतो त्या अहंकाराला बाजूला सोडण्याची ताकद त्यांच्यात असते. आणि त्यांनाच पत्र लिहिलं, त्यांनाच ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथांच्या आदेशानुसार पत्र लिहिलं, तीच 65 ओव्यांमध्ये त्यांच्या पत्राचं उत्तर दिलेलं होतं. तीच चांगदेव 65 म्हणून आपण तो ग्रंथ मोठ्या आदराने वाचतो. एकूणच काय, जे स्वतः योगी आहेत, ज्यांना ईश्वरी अधिष्ठान ज्यांच्यात आहे, त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये चराचर सृष्टीमध्ये प्रत्येकाला आपलंसं करून घेतलेलं आहे आणि सर्वसामान्यांना कोणत्या पद्धतीनं आपण आचरण करायचं हे दाखवलेलं.
कालच्या अध्यायामध्ये आपण आत्मसंयम त्याच पद्धतीने शिकलेले आहोत. परीक्षेच्या दृष्टीने जे प्रश्न आहेत त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूपही तसंच आहे. आज मी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पण सांगणार आहे आणि त्यातच आज आपण 2 प्रश्नांची उकल केलेली आहे. कारण एकूण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप म्हणजे 20-20 मार्कांचे 3ही पेपरचे ट्युटोरियल दिल्या जातात. आता 6 अध्याय झाल्यानंतर त्याच्यावर आधीच प्रश्न दिल्या जातात की जेणेकरून 6 अध्यायापर्यंतचा आपला अभ्यास होईल. एक प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या भाषेमध्ये लिहिण्यासाठी वेळ पण आहे, अभ्यास करायलाही वेळ आहे. त्या पद्धतीने तो लिहिला जाईल. म्हणजे 20-20 मार्काचे 3ही पेपरमध्ये ट्युटोरियल आहेत. 4था पेपर मौखिकच आहे. एकूण प्रश्नपत्रिका 80 मार्काची. त्यामध्ये पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. एकूण 10 प्रश्न दिलेले असतील आणि त्या प्रश्न आपण अभ्यास करत असताना रोज रेकॉर्डिंग ऐकली किंवा त्या ग्रंथाच्या अध्यायांचा अभ्यास केला तर एका वाक्यात उत्तरे द्या ही अगदी साधी प्रश्न आहेत की जेणेकरून प्रत्येकाला त्या प्रश्नांची उत्तर माहीत होतील किंवा आम्ही व्याख्यान घेत असताना त्याच्यामध्ये कोणते प्रश्न असतील त्याची उत्तरं आलेलीच असतात. पुन्हाही ती काही स्वरूपामध्ये दिल्या जातात की या प्रश्नांचा अभ्यास करा. यातलेच काही प्रश्नपत्रिकेमध्ये येतील. म्हणून परीक्षेच्या स्वरूपामध्ये पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. एकूण प्रश्न कोणतेही 10 सोडवा, 12 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला, 20 मार्क. दुसरा प्रश्न 20च मार्कांचा टिपा लिहा. यामध्ये आपण जे अध्याय घेतलेले आहेत त्यामध्ये टिपा लिहायच्या स्वरूपामध्ये थोडक्यामध्ये पहिला प्रश्न समजा अर्जुन विषाद योग. आता एवढा मोठा अध्याय असेल तरी 5 मार्काचा प्रश्न असल्या कारणानं तुम्ही 5 मार्क मिळतील या पद्धतीनं त्या टिपा लिहू शकता. कर्मयोगावर लिहा. विश्वरूप दर्शन, भक्तियोग या पद्धतीनं तुम्ही थोडक्यात टिपा लिहा. हा दुसरा प्रश्न आहे. तिथं एकूण 5 प्रश्न दिले जातील, कोणतेही 4 सोडवायचे. 40 मार्क झाले. तिसरा प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा. तोही 20च मार्कांचा. एकूण 5 दिले जातात, कोणतेही 4 प्रश्न सोडवा. थोडक्यात उत्तरे लिहा. टिपा लिहासारखाच पण थोडक्यात उत्तरे लिहा. जसं निष्काम कर्मयोगाबद्दल आपल्या भाषेमध्ये स्पष्टीकरण द्या किंवा भक्तियोगाबद्दल आपल्या भाषेत स्पष्टीकरण द्या. ज्ञानदेवांनी संयम योग या ग्रंथामध्ये आत्मसंयम कसा करायला सांगितलेला आहे. या पद्धतीचे प्रश्न क्रमांक 3 मध्ये कोणतेही 4 सोडवा आणि प्रश्न क्रमांक 5 थोडक्यात उत्तरे द्या. कोणतेही 2 सोडवा. 4 प्रश्न दिले जातात. 10 मार्काचा एक प्रश्न असे ते 10 मार्काचा एक, 10 मार्काचा एक असे 2 प्रश्न. असे एकूण 80 मार्काचे प्रश्न लेखी परीक्षेमध्ये आहेत. सहजपणे आपण ही व्याख्यानाची ऐकण्याची सवय आपल्याला ठेवली तर सहज आपल्याला ते साध्य होतं. आणि त्याचबरोबर थोडक्यात उत्तरे द्यामध्येच कोणताही इतर ग्रंथांवर आधारित प्रश्न याच प्रश्नांमध्ये टाकले जातात, जे की आज आपण अमृतानुभव या ग्रंथातील 2 अनुभव अभ्यासलेले आहेत. यापुढेही असेच काही अनुभव आपण ऐकणार आहोत, शिकणार आहोत. आणि आजच्या तासिकेला आपण 2 मिनिटपर्यंत नामस्मरण करून स्वल्पविराम देऊ. गोपाल कृष्ण भगवान की जय.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जात पात पंथ असो काही काना, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. आचार उच्चार विचार असो काही काना, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. गोपाल कृष्ण भगवान की